नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या प्रथम दिवसाच्या प्रतिपदेच्या सर्वांना शुभेच्छा. येस, आलेत का सगळे? हा. आता विजन बोर्ड कोणाकोणाला नसेल भेटला तर मला मेसेज करा. मी पाठवलेत आज विजन बोर्ड. त्या पद्धतीने तुम्ही आज सुरुवात करू शकता. ठीक आहे. आपल्याला जेव्हाही विजन बोर्ड बनवायचा आहे किंवा ज्या इच्छेवरती आपण फोकस करणार आहे तिथे ग्रोथ पाहिजे असेल, अं, त्या केसमध्ये आपण काय करतो आहे, नेहमी विजन बोर्ड आपण प्रतिपदेपासून सुरुवात करा. ठीक आहे. अनम्यूट करते मी. हा, बोला प्रिया मॅडम. मला सॅटर्डेचा क्लास अटेंड करता आला नाही मॅम. हम्म. मी बाहेर होते. मी हम्म. रेकॉर्डिंग ऐकलं पण. जमलं का? समजलं? हो, समजलं. हा. मला आता सांगा, आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. रेकीचे 5 तत्व आठवत आहे सगळ्यांना? आपण जे शनिवारी शिकलो आहेत. हो. अंकिता मॅडम आठवत आहेत? तुषार सर, स्नेहा मॅडम, रेकीचे 5 तत्व आपण शनिवारी स्टडी केले होते. त्याच्यामधलं पहिलं तत्व काय सांगितलं होतं डॉक्टर मिकाउसींनी? केवल आज केवळ के लिए. क्रोध नाही करूंगा. बरोबर. हम्म. त्यानंतर काय होतं? केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. मग काय होतं? केवल आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की विनंती ही करूंगा. करूंगा. आपण करतो का आपल्याकडे असणाऱ्या ब्लेसिंग्स त्याला धन्यवाद व्यक्त करतो का? आई वडील असू देत, जे काही आपल्याला आज आपण आजचा दिवस बघतो आहे त्यासाठी धन्यवाद तो नाही करत. मग आज कोणी कोणी स्वतःला सकाळी बघितल्यानंतर आणि आपली फॅमिली उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड केलेला आहे, ईश्वराचे आभार व्यक्त केलेत? केलेत का? केलेत. रुपाली मॅडमनी केले. ओके, ज्योती मॅडमनी केले. आजचा दिवस तुम्ही बघता आहात म्हणजे काय? हे ईश्वराची देण आहे, बरोबर. आज काहीतरी नवीन आहे. आज तुमच्यासोबत तुमचं कुटुंबही उठलेलं आहे. म्हणजे काय? आपल्याकडे ब्लेसिंग मिळालेली आहे एक प्रकारचा. आजचा दिवस आपल्याकडे काय आहे? बोनस आहे. म्हणून काय सांगितलं डॉक्टर मिकाउसींनी की 24 तासामध्ये तुम्ही हे जीवन बघा. आणि या 24 तासांमध्ये पहिलं तत्व सांगितलं होतं, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. दुसरं तत्व सांगितलं होतं, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. तिसरं तत्व काय सांगितलं आहे? केवल आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. त्यानंतर सांगितलं होतं, सांगा बघू काय होतं? केवल आज के लिए मैं अपना काम ईमानदारी से करूंगा. Very good. मग कोणी कोणी केलेत आपले कामं सकाळपासून आतापर्यंत? केले. केलेत. व्हेरी गुड. आणि नंतर होत, हर जीवित प्राणी के प्रती दयालु भाव रखूंगा. म्हणजेच काय? प्रत्येकाविषयी माझ्या मनामध्ये प्रेम, दया आणि करुणेचा भाव ठेवायचा आहे. हे डॉक्टर मिकाऊ सुईंनी रेकीचा वापर करताना, जेव्हा आपण रेकीमध्ये जगत आहोत, रेकीला अनुभवतो आहे, तेव्हा त्यांनी किंवा कुणाला हिलिंग देणार आहोत, स्वतःला हील करणार आहोत, तेव्हा हे 5 तत्व फॉलो करायचे आहेत. तर तुम्हाला काय होईल? रेकीचा सपोर्ट मिळेल, रेकी प्रवाहित होईल आणि रेकीचे 100% रिझल्ट भेटतील. त्यानंतर हे तत्वांसोबत 2 नियम पण सांगून ठेवलेले आहे. कोणाला विचारल्याशिवाय रेकी द्यायला जायचं नाही. रेकी देत असाल तर ॲज अ एनर्जी एक्सचेंज तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे, बरोबर. कोणालाही तुम्ही हिलिंग देत असाल तर ॲज अ एनर्जी एक्सचेंज म्हणतो आपण, त्या पद्धतीने काहीतरी देवाणघेवाण आपल्याला करायची आहे. ही देवाणघेवाण काय करायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. शक्तिपात कोणाचा राहिला असेल, ज्या लोकांचा शक्तिपात राहिला असेल त्यांनी उद्या सकाळी आपण त्यांचा शक्तिपात करू. मला तुम्ही टाईम कन्फर्म करा. उद्या सकाळी 10च्या अगोदर मी अवेलेबल आहे. ज्यांचा ज्यांचा शक्तिपात राहिला असेल त्यांनी त्यांनी लेवल 1चा शक्तिपात घेऊन घ्या. हां. ओके. ओके. इथपर्यंत आले होते आपण सगळे. इथपर्यंत आपला सगळा पोर्शन झाला होता. मग आता रेकी शिकण्याचे बेनिफिट्स काय आहे ते बघूया, मग पुढच्या गोष्टी बघूया. फायदा बघायचा ना प्रत्येकात. कशासाठी रेकी शिकायची? रेकीचा काय उपयोग होणार आहे? रेकीने माझी काय प्रगती होईल?
तर रेकीमध्ये आपण जेव्हा येतो आहे किंवा रेकीमध्ये जगतो आहे, रेकी आपल्या प्रत्येक लेवलवरती मदत करणार. आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक प्रत्येक स्तरावरती रेकी काय करेल, आपली डेव्हलपमेंट करणार आहे. मग रेकीचे बेनिफिट्स काय आहे? तुम्हाला इमोशनली हिलिंग करणार, फिजिकली काही चॅलेंजेस असतील तर हळूहळू ते सॉल्व्ह करतील. एकदम काही चमत्कार होणार नाही. फिजिकल चॅलेंज देखील रेकीच्या साह्याने हळूहळू हळूहळू हिलिंगच्या साह्याने, स्वतःच्या एनर्जीच्या साह्याने आपण काय करतो, हळूहळू पॉझिटिव्हिटीच्या साह्याने आपल्यामध्ये बदल करत असतो. मेंटल हेल्थ इश्यू असू द्या, तुम्हाला झोप येत नसेल तिथेही तुम्हाला काय करेल, रेकी मदत करणार. त्यानंतर तुम्हाला खूप कुठेतरी भीती वाटत असेल, काहीतरी घबराहट होत असेल म्हणतो आपण त्याला, नर्वस वाटत असेल, कॉन्फिडन्सची कमी आहे. बघा आता पूजा मॅडमचा अजूनही पहिल्या दिवसांपासून पूजा मॅडम आल्या, पण पूजा मॅडमने एकही दिवस कॅमेरा ऑन केला नाही. केला होता का पूजा मॅडम? नाही केला. म्हणजेच काय, अंकिता मॅडमचा तर झाला होता. अंकिता मॅडम माहिती आहे मला, प्रिया मॅडम माहिती आहे. जे लोकांचा कॅमेरा ऑन नसतो त्यांनी काय म्हणत आहे की मला जेव्हा कॉन्फिडन्सची कमी, श्यामल मॅडमनी पण केलेलं आहे, कारण श्यामल मॅडम पार्लरमध्ये असतात, आय अंडरस्टँड. मोहन सर पण माहिती आहे, आपले आधीचे स्टुडंट आहे. पण जेव्हा जेव्हा माझा समोरच्याशी फेस करण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे, मी इथे कॅमेरामध्ये ऑन करून समोरच्याशी बोलू शकत नाही, संवाद ऑनलाईन मध्ये करायचा आहे तो करू शकत नाही, तर मला इतर वेळेस संवाद साधताना प्रॉब्लेम होईल का? मला इंटरव्ह्यूच्या वेळेस प्रॉब्लेम होईल का? बरोबर ना? जर ऑनलाईन मध्ये आपण एखाद्या व्यक्तीला फेस करू शकत नाहीये, त्या केसमध्ये काय होत आहे, बरेचसे चॅलेंजेस आपल्या लाईफमध्ये आहेत असं समजून घ्यायचं. कारण आपण इथे प्रत्यक्षात भेटत नाही, बोलत नाहीये, ऑनलाईन मध्ये आहोत. ऑनलाईन मध्ये तरी आपण बोलायला पाहिजे. इथे आपण सगळे काय आहे, फ्रेंड्स आहोत. एक काय म्हणतात एक शक्ती आहे, जो ग्रुप आहे. इथे आपण एकमेकांना हील करायला आलो, एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलो आहेत, बरोबर? इथे कोणी कोणाला जज करायला बसलाय का? नाही. की याच्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे, आपण तो डिस्कस करूया, त्याच्यावर हसूया, असं होईल का? नाही. रेकी काय म्हणते, सगळ्यांना घेऊन संघ शक्ती कलियुगे, कलियुगात काय सांगितलंय, तुम्ही ग्रुपमध्ये काही मेडिटेशन कराल, ग्रुपमध्ये सर प्रॅक्टिस कराल, ग्रुपची एनर्जी अनुभवाल, तर तुम्हाला आजूबाजूचं वातावरण, तुमचं स्वतःची डेव्हलपमेंट तर होईलच, पण एक घराची पण डेव्हलपमेंट होत जाते. म्हणून कुठल्याही गोष्टीला ग्रुपमध्ये करत असाल तर त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कळालं? येस. मग आजचं आपल्याला काय आहे की रेकी तुमच्या मानसिक, शारीरिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक प्रत्येक लेवलला मदत करणार. मग पैशाच्या बाबतीत रेकी कशी मदत करणार? तर आपला माइंडसेट तयार करेल. जर तुमच्याकडे क्लॅरिटी नसेल तर हळूहळू तुम्ही मेडिटेशनच्या साह्याने, रेकीच्या प्रॅक्टिसनी तुमच्याकडे क्लॅरिटी येणार. जर तुमच्याकडे जॉब आहे तिथे तुम्हाला काय होईल, तुमचा माइंडसेट म्हणजेच काय, तुमच्या जे विचार आहेत त्याच्यावरती रेकी हळूहळू काम करेल, तुमची एनर्जी वाढवायला काम करेल. आणि जेव्हा जेव्हा माझी एनर्जी वाढेल, जेव्हा म्हणजे फिजिकली मी फिट आहे, मेंटली मी फिट आहे, तर माझे विचार काय होईल, प्रॉपर डायरेक्शनमध्ये काम करायला सुरुवात करते. बरोबर? मला तोपर्यंत काय होतंय, गोंधळ होतो. आता मी अजून एक तुम्हाला सांगते मज्जा. ज्यांना खूप विचारांचा गोंधळ असतो ना, त्यांनी पहिल्यांदा आज कपाट आवरायला सुरुवात करा. जेव्हा जेव्हा आपण कपाट आवरतो ना, आपलं कपाट नीटनेटकं ठेवतो, आपल्या घरातलं जे काही काय म्हणतात ते डिक्लटर करतो, घराच्या ज्या एक्सेसिव्ह गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर काढून देतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की डोक्यामधले विचार तुम्हाला रोज लिहायचे आहेत. आणि त्याला रोज काय करायचं, डिक्लटर करायचं आहे, डिटॉक्स करायचं आपल्या विचारांना, आणि त्याला काय करायचं, रोज रात्री झोपताना जाळून टाकायचे. यांनी आपल्यामधले असणारे निगेटिव्ह थॉट हळूहळू आपण कमी करत जातो. म्हणून रोज तुमचे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह बिलीव्स रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लिहून काढत चला. जे काही तुमचे विचार असतील, जे काही तुम्हाला अजूनही ज्या लोकांचा राग येत असेल, त्या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घडणाऱ्या सगळ्या घटना तुम्ही लिहून काढा. ज्या गोष्टीचा त्रास होत असेल त्या हळूहळू कमी होतील. कोणी लिहिल्या सकाळी उठल्यापासून सफरिंग? प्रिया मॅडमनी लिहिली. जेवण करून अजून कोणीच नाही लिहिले, फक्त प्रिया मॅडम ऍक्शन टेकर आहे का? प्रिया मॅम मी अफर्मेशन स्टार्ट केलंय.
अफर्मेशन स्टार्ट केली, बरोबर. येलो कलरची बुक नाही मिळाली, मग मी नॉर्मल वहीवर चालू केलं लिहायला. व्हेरी व्हेरी प्रिया मॅडम, रुपाली मॅडमनी पण लिहिलेले आहेत, बरोबर, व्हेरी गुड. स्वतःला शाबासकी द्या बघू एक, असा हात, शाबास, व्हेरी गुड. एक स्टेप पुढे आहात ना तुम्ही इतरांच्या, काहीतरी स्वतःच्या मध्ये डेव्हलपमेंट करता आहात, स्वतःची जबाबदारी स्वीकारलेली आहे. करेक्ट का? येस. बर. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला आज काय शिकायचं आहे? ऑरा म्हणजे काय? सगळ्यांनी ऑरा हा शब्द ऐकला आहे कधी? हो. काय असतो ऑरा? अं, एक इनविजिबल आपल्या भोवतीचं एक हे असतं, सर्कल म्हणता येईल किंवा काय, बरोबर. एक वलय म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर. ऑरा म्हणजे काय? हा शब्द बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला, ऑरा चांगला होता, ऑरा, आता आजकाल खूप आपल्याला ऐकायला मिळते ऑरा ऑरा ऑरा. ओरा म्हणजे काय? तुमच्या किंवा माझ्या आजूबाजूला एक एनर्जीचं वलय, एक एनर्जीचं फील्ड तुम्ही क्रिएट करत असता. आणि हे एनर्जीचं फील्ड कशा पद्धतीने बनतं? कशामुळे बनतं हे? हे एनर्जीचं फील्ड बनणार आहे तुमच्या थिंकिंग. थिंकिंग, विचारांमुळे. बरोबर, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, तुमच्या विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी आहे. त्यानंतर तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहताय किंवा ज्या लोकांच्या सानिध्यात राहता, तिथे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामुळे होणारे तुमच्या विचारांवर परिणाम. तुम्ही आई वडिलांसोबत राहतात, ते आई वडिलांच्या नकळत आपल्याकडे काही सवयी येतात, चांगल्या पण येतात आणि वाईट पण येतात. बरोबर. याचा होणारा तुमच्या शरीरावर परिणाम म्हणजे काय होतो? हे एनर्जीचं फील्ड, एक मॅग्नेटिक एनर्जी तुमच्या आजूबाजूला क्रिएट होत असते, जी तुमच्या विचारांमुळे झालेली असते, तुमच्या भावनांमुळे, तुमच्या आर्थिक स्थितीमुळे. त्याला आपण काय म्हणतो? ऑरा म्हणतो. मग हा ऑरा आपण कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करणं महत्वाचं आहे. ह्युमन ऑरा लेअर आपण थोडंसं बघूया की कशा पद्धतीने ऑरा असतो आणि याच्यावर काम करणं का महत्वाचं आहे. कारण आपल्या विचारांचा जो काही इम्पॅक्ट होतो आहे तो आपल्या पहिले ऑरावरती होतो. आणि ऑरामध्ये आलेले डिसिजेस आपण काय करतो? शरीरामध्ये नकळतरित्या ओढावून घेत असतो. आता हे तुम्ही बघितलेलं आहे की आपल्या देवी देवतांच्या चेहऱ्याभोवती किंवा फोटोभोवती या पद्धतीने तेजोवलय, आभामंडळ आपण बघितलं. घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या पाठीमागे एक तेजोवलय असतं, किंवा तुम्ही जे काही तुमचे गुरु आहे त्यांच्या पाठीमागे या पद्धतीने एनर्जीचं फील्ड बनलेलं असतं. ते कशामुळे बनतं? त्यांनी केलेल्या साधनेमार्फत किंवा त्यांच्या असणाऱ्या विचारांमुळे. बरोबर. करेक्ट, बघितलं आहे हे, बरोबर. सगळ्यांच्या घरात काहीतरी देवी देवतांचे फोटो आहे आणि त्यांच्या आजूबाजूला असं एक वलय दिसतं, चेहऱ्याच्या बाजूला वलय दिसतं. हा म्हणजे काय? त्यांचा आभा मंडळ किंवा त्याचं तेजोवलय, की त्यांच्या असणारं बॉडीमध्ये असलं तेज तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला दिसायला सुरुवात होते. मग हा ऑरा का स्टडी करायचा, का मला ऑराचं जाणून घ्यायचं आहे? आपण नॉर्मल लोक आहोत की नाही? बरोबर. आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत का? की आपण गॉड ब्लेस्ड आहोत का? आपण नॉर्मल लोक आहोत. मग ह्या नॉर्मल लोकांचा ऑरा आपल्याला का महत्त्वाचा वाटतो किंवा आपण का आपला ऑरा इम्प्रूव्ह करायला पाहिजे? कारण कुठलेही ब्लॉकेजेस हे जेव्हा येतात आहे ते माझ्या ऑराला पहिले डॅमेज करतात. कसे डॅमेज करतात? आपण मेडिटेशनच्या दरम्यान मध्ये बघितलं. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह थॉट्स आपण आठवले तेव्हा बॉडीवरती स्पंदनं कसे क्रिएट झाले होते? कसं वाटत होतं त्या दिवशी जेव्हा आपण पास्ट लाईफचं मेडिटेशन केलं? तेव्हा आजूबाजूला एनर्जी कशी होती? निगेटिव्ह होती ना. निगेटिव्ह त्या दिवशी आठवलेल्या सगळ्या घटना, त्या व्यक्तींचे नावं घेतले तेव्हा सगळं निगेटिव्ह वाटत होतं. ह्याला काय म्हणतोय आपण? आजूबाजूची एनर्जी निगेटिव्ह क्रिएट करतोय. पण कधी कधी असं होतं का की आपल्या नातेवाईकांमध्ये गेलो किंवा एखाद्या लग्नामध्ये गेलो, तिथून आल्यावर आजारी पडतोय, तिथून डाऊन वाटतं आहे, तिथून आल्यानंतर आपली तब्येत खराब होत आहे, तिथून उलट्या मळमळचा त्रास होतोय. बरोबर. म्हणजेच काय होतो? तुमचा ऑरा तिथे किंवा तुमची एनर्जी तिथे डिस्टर्ब होते. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण विद्या मॅडमचं उदाहरण घेऊ. विद्या मॅडम त्यांच्या नातेवाईकांमध्ये गेल्या. विद्या मॅडमच्याकडे जे काही गोष्टी आहेत किंवा काय, प्रत्येकाच्या बद्दल विद्या मॅडमकडे विद्या मॅडमच्या मनात प्रेम असावं.
सगळ्यांबद्दल. पण विद्या मॅडमच्या बद्दल सगळ्यांबद्दलच म्हणजे इतर नातेवाईकांच्या मनामध्ये विद्या मॅडम बद्दल पॉझिटिव्हिटी असेल का? सगळेच अगदी आजूबाजूचे सगळे नातेवाईक, फ्रेंड सर्कल, आपण ज्या लोकांमध्ये जातो ते लोक तुमच्याबद्दल खूप चांगला विचार करत असतील का? आणि तोंडावर बोलताना काय असतं? बापरे, विद्या मॅडम किती छान, बरोबर, सोनाली मॅडम किती छान, रुपाली मॅडम किती छान, अंकिता मॅडम किती छान, आणि सतीश सर तर अजूनच छान. समोरचा व्यक्ती काय करतो त्याचं काम काढून घेण्यासाठी आपल्याशी फार, किंवा त्याच्याबद्दलचे जे काही निगेटिव्ह विचार आहे ते चेहऱ्यावरती दिसत नाही. असे फार कमी लोक असतात जे आपल्याला तोंडावरती आपल्या चुका सांगत असतात, की हे तुझं चुकलं होतं, अशा पद्धतीने तू वागायला पाहिजे होतं. जे आपल्या तोंडावरती चुका सांगतात ते नक्कीच आपले हित जिंकतात. आणि जे आपलं चुकतानाही आपल्याला खूप चांगले गोड बोलत असतील किंवा आपल्या तोंडावरती जे स्तुती करत असतील वारंवार, त्यांच्या मनामध्ये फार जेलसी असू शकते, फार निगेटिव्ह विचार असू शकतात. मग जेलसी मात्र कशाची असू शकते, बरोबर. कुठल्याही पद्धतीने त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे काय, माझी एनर्जीचं फील्ड मी डिस्टर्ब करते. असं झालं आहे कोणासोबत की आपण बाहेर गेलो, मग आपल्या घरी लहानपणी असं म्हटलं जायचं की आजी किंवा आई लोक ना बाहेरून आल्यानंतर लहान मुलांची दृष्ट काढायची. आठवतं? बरोबर का? दृष्ट काढायच्यात का त्या? हो, असं होत होतं, बरोबर. त्या काय होतं, त्यांना आधीचं नॉलेज होतं, त्यांना माहिती असायचं की प्रत्येक व्यक्ती चांगला विचार करत नाही. म्हणून ते काय करायच्या, लहान मुलांना बाहेरून आणल्यानंतर त्यांचा ऑरा क्लीन करायच्या, त्यांची दृष्ट काढायच्या, त्यांची नजर काढायच्या. त्यांनी काय वाटते, अजूनही आपल्याला आई आणि आजींनी दृष्ट काढल्यानंतर बरं वाटतं. आजी छान झोप लागली बरं, आपण या पद्धतीने बोलतो. म्हणून ऑरा हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जी काही निगेटिव्हिटी येते, बाहेरून येणारे निगेटिव्ह थॉट्स, लोकांचे जे काही विचार आहेत ते तुमच्या ऑरामध्ये पहिल्यांदा प्रवेश करतात. हा, बऱ्याच लोकांसोबत होतं. कुठे जाऊन आले की आजारी पडतात, कोणाच्या सानिध्यात, किंवा असंही होतं की बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती आपल्याकडे डोकं दुखतं, बरोबर आहे रूपा मॅडम, डोकं दुखतं बाहेरून आलं की, त्यानंतर एखादी व्यक्ती आली ना, ती गेल्या म्हणजे राहते येते, आणि ती गेल्यानंतर प्रचंड वादविवाद होतात. अशा पण गोष्टी घडलेल्या असतात की एखादी व्यक्ती येते, तिचा ऑरा काय असतो, इतका निगेटिव्ह असतो की ती आजूबाजूला फार निगेटिव्हिटी फैलवून ठेवते. आणि एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण किंवा एखादं दूरचं कोणीतरी रिलेटिव्ह येतात, आणि त्यांच्यामुळे घरातलं वातावरण इतकं प्रसन्न होते की ते म्हणजे अर्धा तासासाठी जरी आलेले असतील तर घरातलं पूर्ण वातावरण चेंज झालेलं असते. त्यांच्या सानिध्यात तुम्हाला राहावंसं वाटतं. याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा. मग तुम्हाला तुमचा ऑरा कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे? पॉझिटिव्ह, करेक्ट. सगळ्यांना पॉझिटिव्ह करायचा आहे. मग त्यासाठी ऑरा हा खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. मग खरंच ऑरा असतो का? कारण ऑरा आहे तर मग याचं प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करायचं, तर काय करायचं, सगळ्यांनी एक डॉट क्रिएट करायचा. आपला नोटबुक पेन मी घेऊन बसायला सांगितलं होतं. या पद्धतीने बघा, एक पेनाचा पण तुम्ही पेनानी डार्क कलरचा डॉट क्रिएट करायचा आहे. सगळ्यांनी करा. या पद्धतीने पेनानी तुम्ही डार्क कलरचा डॉट क्रिएट करा आणि त्याच्यावरती एक टक बघा. तुम्हाला समजेल खरंच ऑरा अस्तित्वात आहे का. केलं का सगळ्यांनी? या पद्धतीने एक डार्क सर्कल गोल आपल्याला डॉट तयार करा आणि त्याच्या कंटिन्यू आजूबाजूला बघा. टिकली जशी असते ना आपल्या आईची, आईच्या मोठ्या टिकलीप्रमाणे आपण डॉट काढायचा आहे. नोटबुक पेन जवळ सोबत सोबत ठेवत चला.
पूजा मॅडम, एवढा बस का मॅडम आता? काय दिसतंय? अजून मोठा काढू? एक मिनिट मी प्लीन रिप्लेस करते, दाखवते. थोडा मोठा घ्या. टिकली तुमची टिकली आहे की हा, नाही तेवढा असा गोल काढा. बरं. जमलं रुपाली मॅडम? सोनाली मॅडम, ज्योती मॅडम, अंकिता मॅडम, जमतंय सगळ्यांना? श्यामल? मला काय करायचं ते सांगाल का? मी जरा लेफ्ट झाले होते. बर. आपल्याला काय करायचं, ज्या पद्धतीने माता कुंकू किंवा टिकली असते अशी गोल, त्या पद्धतीने एक सर्कल ड्रॉ करायचा आहे डार्क कलरचा. आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही एनर्जीचं फील्ड दिसतंय का ते चेक करून बघा बरं. हे बघा रुपा मॅडम, हे जे डार्क आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आईची ज्या पद्धतीने मोठी टिकली असते त्या पद्धतीने एक सर्कल करायचा. पेनानी, ब्लॅक कलरच्या पेनानी करा किंवा तुम्ही ब्लू कलरच्या पेनानी असं डार्क टिकली सारखा सर्कल करा आणि त्याच्याकडे एक टक बघायचं. एक टक बघा त्याच्याकडे, खूप कॉन्सन्ट्रेशननी बघून बघा. जाणवतंय मॅडम थोडस, जाणवतंय? जसं की प्रकाश पडतो ना तसं जाणवतंय. रुपाली मॅडम, बघितलं का? टिकली हो एवढ्या मॅडम. साईजचं जाणवतं. स्नेहा मॅडमला दिसतंय? व्हाईट कलरची बॉर्डर लाईन अशी बाजूला आल्यासारखं वाटतंय. विद्या मॅडम, तुषार सर, अंकिता मॅडम, सोनाली मॅडम, सतीश सर? हो मॅडम, दिसतंय? दिसतंय. दिसतंय. हो. आता मी तुम्हाला दिसत आहे. दिसत आहे. आता याच्यावरती ब्लॅक कलरच्या सर्कलवर कॉन्सन्ट्रेट करा. कोणी रेड कलरवर करा, कोणी ग्रीनवर, जो कलर तुम्हाला आवडतो, ज्याच्या सोबत तुम्हाला कनेक्ट व्हावंसं वाटतं त्यावर फोकस करा बघू. दिसतंय का त्याच्या आजूबाजूला एनर्जीचं फील्ड? हो मॅडम. दिसतं. हो मॅडम, दिसतंय. दिसतंय सगळ्यांना? हो हो. नक्की? हो. कोणाला दिसलं नाही? कोणाला समजलं नाही ऑरा म्हणजे काय? मी पुन्हा सांगते. रुपाली मॅडम, रुपा मॅडम, दिसलं तुम्हाला? तुम्ही सर्कल ड्रॉ करून बघितलं? हो, बघितलं मॅडम. दिसतंय श्यामल मॅडम? हा, दिसतंय. अंकिता मॅडमला समजलं? हो. विद्या मॅडम, दिसतंय का? जमलं? येस. याला काय म्हणतो आपण? कुठल्याही गोष्टीच्या एनर्जीचं फील्ड. हे तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही गोष्टींमध्ये दिसेल. फक्त निगेटिव्ह गोष्टींना किंवा पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा जे काही सजीव आणि निर्जीव म्हणता येईल, की जे सजीव वस्तू आहे, व्यक्ती आहे, किंवा आपल्या घरात जे वापरणाऱ्या डिव्हाइसेस आहेत, त्या सगळ्या गोष्टींना काय होतंय, एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी दिसेल. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय? ब्लॅकिश कलर किंवा ग्रेइश कलर, त्याच्या आजूबाजूची एनर्जी तुम्हाला तो डल झाल्यासारखी जाणवायला सुरुवात होते. मग हा ऑरा आपण या पद्धतीने बघतो. आता हे तुम्हाला इमेजेस मध्ये कळेल. या इमेजेस बघा बघू एकदा. पहिली इमेज कशाची आहे? बरं. बॉडी बॉडी. ह्युमनची बॉडी. बरोबर, माणसाची बॉडी. दुसरी? लीफ, पान. पान आहे. तिसरं काय आहे? मशरूम आहे. बरोबर. नंतर? फुलपाखरू. करेक्ट. बटरफ्लाय. नंतर खाली काय आहे कोपऱ्यात बघा? चावी. चाबी. नंतर? कॉइन. कॉइन. नंतर? पाना.
पाना. बरोबर. पाळणा. नंतर मोबाईल. मोबाईल. आणि हा डोळे. डोळे. कोणाचे डोळे आहेत? माणसाचे. हो हो माणसाचे. हं. या पद्धतीने आपण काय करत असतो, एनर्जीला शोधत असतो किंवा आपण एखाद्याचा ऑरा कसा आहे हे कशाने काढलेले फोटोग्राफ्स, हे किर्लियन फोटोग्राफी नावाची एक टेक्निक असते. त्यामार्फत आपण ह्युमन म्हणजे माणसाच्या आजूबाजूला जी एनर्जी आहे ती कुठल्या रंगाची आहे ते आपण शोधत असतो. मग इथे रेकीमध्ये काय असतो प्रयोग? का रेकीमध्ये ऑरा शिकायचा आहे? कारण समोरचा व्यक्ती जेव्हा हिलिंगसाठी आलेला असतो किंवा तुम्हाला कोणाची हिलिंग करायची आहे, स्वतःची हिलिंग करायची, स्वतःच्या एनर्जीला जाणून घ्यायचं आहे, तर ह्या कलर्सनुसार आपला स्वभाव, आपलं वातावरण किंवा तुमची जी संगत म्हणता येईल त्याचा होणारा तुमच्या शरीरावर परिणाम तो दिसून येतो. म्हणून ऑरा आपल्याला स्टडी करायचा आहे. ऑरा स्टडी करताना आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा एनर्जीला पण स्टडी करायचं आहे की एनर्जी किती चांगल्या पद्धतीने वर्क करते आहे किंवा एनर्जीचा बेनिफिट मी कशा पद्धतीने करू, मी माझ्या विचारांना एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली तर त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा आपण आपल्या बॉडीला पॉझिटिव्ह एनर्जी देतोय तेव्हा एनर्जी कशी फ्लो होईल बॉडीमध्ये? ही काय आहे? फ्लोईंग एनर्जी आहे. जेव्हा एखादा व्यक्ती काय बॅलन्स आहे, सकारात्मक विचार करतो आहे, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला सप्त रंग, इंद्रधनुष्याचे जे रंग, सप्त रंग आहे ते दिसायला सुरुवात होते. आणि एखादा व्यक्ती जेव्हा निगेटिव्ह झालेला आहे, त्याचे थॉट प्रोसेस निगेटिव्ह सुरू आहे किंवा निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात येतो आहे, त्याचा ऑरा डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑरामधला परिणाम असतो. मग आपल्या घरात येणाऱ्या व्यक्ती ह्या कुठल्या विचारांनी आलेल्या आहे हे कसं ठरवायचं? त्या आल्यानंतर आपल्या घरात होणारा परिणाम, त्या आल्यात की पॉझिटिव्ह वातावरण होत असेल तर त्या व्यक्तीचा ऑरा कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. ते आल्या की निगेटिव्ह वातावरण होत असेल तर काय आहे? निगेटिव्ह आहे. कठीण आहे का? हा. आता आपला ऑरा पण महत्वाचा आहे ना, मग माझा ऑरा का महत्वाचा आहे आणि का डिस्टर्ब होतो आहे त्याचे आपण कारण शोधून काढायला पाहिजे. माझ्या विचारांमुळे होतो आहे की आजूबाजूच्या लोकांमध्ये मी ज्या राहते आहे त्यांचे विचार निगेटिव्ह आहे, ते माझ्या बॉडीवरती इफेक्ट करताय. मग ऑरा जिथे डिस्टर्ब होतो आहे तिथे ब्लॉकेजेस तयार होतात. आणि जिथे ऑरा कट झाला, ऑरा म्हणजे काय, आपल्या आजूबाजूची एनर्जी तिथे ब्रेक झालेली आहे, त्या त्या अवयवांना इम्पॅक्ट पडतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला बीपीचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. बीपीचा प्रॉब्लेम असताना ज्यांचा हार्ट जिथे आहे त्याच्या आजूबाजूच्या एनर्जीचं फील्ड काय आहे? डिस्टर्ब झालेलं आहे. तिथून तो त्यांचा ऑरा कट झाला. कट झाला म्हणजे ब्रेक झाला. आणि तिथून जी काय निगेटिव्हिटी आहे त्यांच्या हार्ट चक्रापर्यंत म्हणजे हृदयापर्यंत पोहोचली. आणि जेव्हा हृदयापर्यंत पोहोचली ही निगेटिव्हिटी काय करत आहे, हृदय काय करतो, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिॲक्ट करतो. रिॲक्ट केल्यानंतर तो काय करतो, त्याला त्या एनर्जीला प्रवाहित करण्याचा प्रयत्न करतो. प्रवाहित नाही झाली तर मग आपल्याला ब्लॉकेजेस तयार होतात. बरोबर. मग या पद्धतीने ऊर्जा काम करत असते. मग मला कशी एनर्जी पाहिजे हे आपण आपलं ठरवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या दिवशी की डिटॉक्स करायचं आपल्याला, आपल्या विचारांना काय करायचं, क्लीन्स करायचं आहे. रेकी पहिली लेवल काय करते, शोधन क्रिया करते की मला स्वतःचा शोध घ्यायचा आहे. माझा ऑरा डिस्टर्ब आहे की पॉझिटिव्ह आहे. आता डिस्टर्ब ऑराचे लक्षणं काय? पॉझिटिव्ह ऑरा तर माहिती आहे की एक प्रसन्न वातावरण घरात आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहे. डिस्टर्ब ऑराचे लक्षणं काय आहे? तुम्हाला लाईफमध्ये कितीही चांगल्या पद्धतीने जीवन जगत असाल तरी आळस चढतो आहे का? तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन होत आहे का? विचारांना क्लॅरिटी नाही आहे का? बरोबर. कितीही प्रयत्न करून ते जॉब भेटत नाहीये. बरोबर. त्यानंतर सडन काही म्हणजे 2 महिने गेल्यानंतर माझ्या घरी दवाखाना सुरू राहतो. असं सिक्वेन्सनी काहीतरी गोष्टी घटना घडता आहेत का हे चेक करायला पाहिजे. म्हणजेच काय, एक तर माझ्या घरातल्या व्यक्तीचा ऑरा डिस्टर्ब झाला आहे किंवा माझा स्वतःचा ऑरा डिस्टर्ब झाला आहे की माझ्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होत आहे. थोडं वरतून गेलं का? इथून विमान उडालं? नाही समजलं. समजलं? नक्की का?
मग का आपल्याला ऑरा स्टडी करायचा हा आहे? एकदा सांगा. पुन्हा सांगते हे बघा. आता डिस्टर्ब ऑराचे लक्षणं काय काय असू शकतात, का ऑराला बॅलन्स करण्याची गरज आहे आपण ते बघू. पहिल्यांदा बॅलन्स करण्याची गरज कधी पडते, किंवा जेव्हा डिस्टर्ब झालं, आपली एनर्जी डिस्टर्ब झाली आहे. मी पॉझिटिव्ह विचारांमध्ये नाही, किंवा माझ्या घरातले पॉझिटिव्ह विचारांमध्ये नाही, माझ्या फ्रेंड सर्कल पॉझिटिव्ह नाही आहे, किंवा पॉझिटिव्ह नाही म्हणजे निगेटिव्ह आहे. सिम्पल रूल आहे. आता या पद्धतीने, किंवा माझ्याकडे एनर्जी 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 कुठून कुठून येते आपल्याकडे, मी ज्या लोकांच्या सानिध्यात येते ते लोक मला एनर्जी देतात. माझ्याकडे येणारे क्लायंट मला एनर्जी देतात. माझ्याकडे येणारे मला स्टुडंट एनर्जी देतात, बरोबर. मग माझी जर एनर्जी डिस्टर्ब होते तर मला त्याला क्लीन करणं महत्वाचं आहे. मग एनर्जी का डिस्टर्ब होते आहे, की मी त्या लोकांच्या सानिध्यात येत असेल, किंवा माझ्या स्वतःच्या आजूबाजूला मी ते एनर्जीचं फील्ड म्हणजे विचारांचं वलय तशा पद्धतीने तयार केलं असू शकते. मग डिस्टर्ब ऑरा आहे, एनर्जी डिस्टर्ब आहे, त्याचे लक्षणं काय आहे? तुम्हाला लिथार्जिक जाणवते, म्हणजे आळशीपणा तुम्हाला जाणवायला सुरुवात होते. तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी रिपिटेटिव्ह सिक्वेन्सनी घडतात. रिपिटेशन होते, 2-3 महिन्यातून झालं की आजारपण आलं, किंवा दवाखान्याचा फारसा खर्च येतो आहे. आणि तुम्हाला साधारणतः सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, तरीही शरीरामध्ये काहीतरी दुखत आहे. तुम्ही ब्लड टेस्ट करा, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. सडन तुम्हाला राग येतो आहे का? दिवसभरातून एक सिच्युएशन अशी येते की तुम्ही हायपर होता, त्याला म्हणतात, तर ती कंडिशन तुमच्यासोबत घडते आहे का? या पद्धतीने, किंवा एक्स्ट्रीम लेवल ऑफ तुम्हाला रडू येते का? कधी कधी खूप रडायला येतं, कधी कधी प्रचंड रडायला येते, म्हणजे काही आपल्या भावना आपण एक्सप्लेन करू शकत नाही. याला काय म्हणताय? फिजिकल पेन आहे, तोही आपण एक्सप्लेन करू शकत नाही, किंवा मेंटल इश्यू आहे तेही आपण सांगू शकत नाही, की मला सध्या काय वाटतं आहे ते मी एक पर्टिक्युलर व्यक्तीजवळ भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. अशा पद्धतीने तुमची एनर्जी आहे ती डिस्टर्ब झालेली असते. आणि मेन म्हणजे कन्फ्युजन. जेव्हा आपला ऑरा डिस्टर्ब होतो, आपले चक्र डिस्टर्ब होतात, त्यावेळी आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात कन्फ्युजन, अतिविचार, ओव्हर थिंकिंग तर होतच होतं. या डायरेक्शनला जाऊ की त्या डायरेक्शनला, छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेता येत नाही. याला काय म्हणतो आपण? डिस्टर्ब ऑरा. आणि अ, तुम्हाला तोपर्यंत मोटिवेशनची गरज राहते, अरे कोणीतरी काही म्हणेल म्हणून मी काम करते, कोणीतरी म्हणेल म्हणून माझं कौतुक व्हावं म्हणून मी घरात काम करते, माझं कौतुक व्हावं, घरातून काहीतरी म्हटलं जावं म्हणून मी ऑफिसमध्ये काम करते. ही एनर्जी तुमच्या आजूबाजूला काम करते आहे का? कळतं? आणि शरीरामध्ये कधी कधी बऱ्याच वेळा डिस्टर्ब ऑरा असला तर जडपणा पण जाणवतो. शरीर म्हणजे वजन वाढलेलं नसतं, सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात, तर जडपणा जाणवतो, डोकेदुखी जाणवते. याला काय म्हणतात? त्या व्यक्तीचा ऑरा कुठेतरी निगेटिव्ह झाला आहे, डिस्टर्ब झाला आहे, त्याला बॅलन्स करण्याची गरज आहे. कळालं? कोणाचा प्रॉब्लेम होता आता समजलं का? नक्की. मग आता याच्यावरती काम कसं करायचं? सिंपल आहे. डिस्टर्ब ऑरा आहे त्यावरती पहिल्यांदा आहे ते म्हणजे ऑरा क्लिनिंगची मेथड 1. पहिली मेथड आहे ती म्हणजे तुम्ही साधारणतः 21 दिवस जी रेकीची साधना करत असाल तेव्हा मी मीठ आणि कॉफी पावडरने आंघोळ करणार. रोज काय करायचं? आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा कॉफी पावडर टाकायचे. कळालं? आणि त्यांनी तुम्ही काय करायचं? आंघोळ करायची. ते मिठाचं पाणी डोक्यावर घेऊ नका, नाही तर केस गळती सुरू होईल. तिथे तुमचे काय केसांचा प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. तसं नाही करायचं. दुसरी गोष्ट काय करू शकता? ऑरा क्लिनिंग. ऑरा क्लिनिंग कसं करायचं? आता ज्या लोकांचं रेकीचं अट्युनमेंट झालंय, म्हणजे रेकीची दीक्षा त्यांनी घेतलेली आहे, त्यांनी ऑरा क्लिनिंग करताना रेकीची प्रेयर करायची. रेकीची प्रार्थना कशी करायची आहे? मी तुम्हाला घेतली नाही, पण तुम्हाला आता सांगते की रेकीची प्रेयर कशी करायची. दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता आपल्या जेंडर प्रमाणे, जे काही तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल काय ते त्या पद्धतीने प्रार्थना करायची. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसींचे देखील आभार व्यक्त करते. त्यानंतर हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. कृपया करून माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित हो आणि या ऊर्जांना मला जाणून घेण्यासाठी कृपया करून मला मदत कर.
रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. या पद्धतीने तुम्हाला दररोज प्रेयर करायची आहे. म्हणजेच काय, रेकीला कॉल करायचं, रेकीचं आवाहन करायचं. कधी कधी असं होतं ना आपल्याला, आपण गणपती बाप्पाची साधना कशासाठी करतो? मला बुद्धी मिळायला पाहिजे, बरोबर, माझं काम लवकर व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने रेकीची प्रार्थना करायची आहे. कुठलीही मेडिटेशन सुरू करताना किंवा ऑरा क्लिनिंग करायचं आहे किंवा कोणाला हिलिंग द्यायचं आहे, त्या केसमध्ये काय करणार? मी रेकीची प्रार्थना करणार. पहिल्यांदा रेकीच्या प्रार्थनेमध्ये येते ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. काय सांगितलंय? तुम्ही ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे आभार व्यक्त करायचं. आजपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेले गुरुजन, तुमचे आई वडील, घरातले जे काही वडीलधारी लोक आहे, वरिष्ठ लोक आहेत, त्यांचे आभार व्यक्त करा. पती असतील तर त्यांचे आभार व्यक्त करा, मुलांचे आभार व्यक्त करा, आणि डॉक्टर मिकौसूंचे देखील आभार व्यक्त करा की त्यांच्यामुळे आपल्याला या ऊर्जा समजल्या. हे दिव्य रेकी शक्ती कृपया करून माझ्या दोन्ही हातातून, रेकीचा फ्लो कुठून प्रवाहित होतो? हातांद्वारे. हातातून प्रवाहित हो, माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी काय करायची? प्रेयर करायची. कळालं? हा. आता या पद्धतीने कोणी आहे का इथे ज्यांच्याकडे फॅमिली मेंबर सोबत आहेत? आत्ता प्रॅक्टिकल करू शकतो आपण ऑरा स्कॅनिंगचं. मोठं पाहिजे, 11 वर्षाच्या वरती कोणी आहे का सोबत, ज्यांना मी प्रॅक्टिकल करून दाखवते की ऑरा क्लीन कसा करायचा? कोणाच्या घरी कोणी फॅमिली मेंबर आहे ज्यांचा ऑरा क्लीन करू शकतो आपण? आपण त्या नुसार आपल्या शरीरातले ब्लॉकेजेस किंवा आपल्याला कुठल्या अवयवाला त्रास आहे ते पण शोधून काढू शकतो. हा, मग वर्षा मॅडम, तुम्ही प्रॅक्टिकल करायला तयार आहात का? तुमच्यासोबत कोणीतरी फॅमिली मेंबर पाहिजे. दोघं लागतील आपल्याला. स्वतःच नाही करू शकत. नाही, स्वतःच नाही, स्वतःसोबत कोणीतरी पाहिजे. तुषार सरांकडे ऑफिसमध्ये आहात का सर? तुमच्या घरी कोणी आहे फॅमिली मेंबर? नाहीये. प्रिया मॅडम कडे पण नाहीये? घरी कोणीच नाहीये मोठं? अच्छा, आवाज ओके. आता अनम्यूट करा. हा माझी मॅडम. मुलं आहेत पण ती 9 वर्षाची आहेत. हा, घ्या हा ना. मॅडम. व्यवस्थित बोलू शकते ना? आहे का तुमच्याकडे वर्षा हा मॅडम? आहेत मॅडम, माझ्याकडे आहेत. हम्म. तिला विचारलं तर ती सांगू शकेल उत्तर प्रश्नांचे? म्हणजे जाऊबाई आहेत मॅडम. हा, मग चालेल ना, जाऊ बाईला घ्या. व्हिडिओ हा ऑन करावा लागेल, व्हिडिओ ऑन करा तोपर्यंत. हा. पण माझी साधना हे नाही, दीक्षा नाही मॅडम झालेली दीक्षा नाही तुमच्याकडून. झाली तरी चालेल. हा हा. एक मिनिट हा. त्यांनी काय करते मी, ऑरा क्लीन कशा पद्धतीने करायचा, समोरच्याचा ऑरा स्कॅन कशा पद्धतीने करायचा, आणि त्याच्या शरीरामध्ये असणारे आपण काय करतो? ब्लॉकेजेस शोधून काढू शकतो. तुम्ही हम्म. दोघी मला कॅमेरामध्ये दिसल्या पाहिजे. दोघी हा. समोरासमोर एकमेकींच्या उभे राहा या पद्धतीने. दिसते का मॅडम? हो, दिसतंय. हो. येस. वर्षा मॅडम, एकमेकींच्या समोर या पद्धतीने उभ्या राहा अशा. हा, कॅमेरा कुठेतरी प्लेस करा. तुम्ही हा कुठेतरी कोणाला तरी, हा, पकडायला लावा तुमच्या मुलीला. हा. हा. येस, असं येस. चालतं मॅडम? हा, जमलं जमलं, थोडं तिकडे सरका. एकमेकींसमोर तोंड करा. हा, व्हेरी गुड. हा, आता तुम्ही त्यांच्या रेकीची प्रेयर करा. तुम्हाला रेकीची ज्या पद्धतीने प्रेयर शिकवली असेल, दोन्ही हात हृदयाजवळ जोडायचे. हा, तुम्ही ज्या पद्धतीने उभं राहायचं. वर्षा मॅडमच्या जावेचं नाव काय आहे? सुरेखा. हा, सुरेखा मॅडम, तुम्ही तशाच पद्धतीने डोळे बंद करून उभे राहा फक्त. हा, त्यानंतर वर्षा मॅडम प्रेयर करतील. वर्षा मॅडम रेकीची प्रार्थना करा. मला एवढी म्हणजे माहित नाही ना मॅडम. बरं, मी सांगते कशा पद्धतीने करायची. दोन्ही हात हृदयाजवळ जोडायचे आणि स्वतःचे आभार व्यक्त करा. पहिल्यांदा, मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसूंचे देखील आभार व्यक्त करते. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. कृपया करून प्रवाहित हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत.
या पद्धतीने प्रार्थना करायची आणि दोन्ही हात त्यांच्या या पद्धतीने ठेवा. या पद्धतीने त्यांच्या क्राऊन चक्रावरती. हा बस. थोडे मागे घ्या. तुमच्याकडे हात मागे नाही, समोर तुमच्याकडे घ्या. हा बस. आता त्यांचं हळूहळू खाली जायचं बघा. आणि बोलायचं काय, जर या म्हणजे सुरेखा मॅडमच्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हळूहळू खाली जायचं. जर सुरेखा मॅडमच्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती हातामध्ये येत आहे. हळूहळू खाली जायचं. हा बरोबर, व्हेरी गुड. जमतंय तुम्हाला. हळूहळू खाली जायचं, अगदी त्यांच्या पायापर्यंत जायचंय. हा वर्षा मॅडम, सगळ्यांनी लक्ष द्या, मी त्यांना पिन मध्ये घेते. जर सुरेखा मॅडमच्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने हळूहळू खाली जायचं. कुठे हात जड पडतात का ते चेक करायचं. हा, हात खाली घ्या, अजून हळूहळू जा खाली. जा खाली. हा, हळूहळू एकदम हळू जा. जर यांच्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. अजून अगदी पायाच्या नखांपर्यंत जायचं. हा, पायापर्यंत जायचंय. हा, आता कुठे जडपणा जाणवला तुम्हाला? एनर्जीचा जडपणा कुठे जाणवला? हातांमध्ये जाणवला. हा. पण त्यांच्या शरीराभोवती कुठे जाणवला? म्हणजे डोळ्याजवळ, कानाजवळ, छातीजवळ, पोटाजवळ कुठे हात जड पडले? खाली पायाजवळ, पायाजवळ. म्हणजे कमरेच्या खाली. कमरेच्या खाली तुमचे हात जड पडायला सुरुवात झाली. हा. हा, बर. पुन्हा एकदा करा आणि पुन्हा चेक करा कुठे होत आहे. तसं सेम सेम प्रोसिजर करायची. जर प्रार्थना करायची का? नाही नाही, डायरेक्ट करा. आता एकदा प्रार्थना केली आहे ना दोन्ही हातांनी, हा हळूहळू करा. जर सुरेखा मॅडमच्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर तुम्ही तोपर्यंत बाकीचे स्वतःवरती करून बघा. आपल्या क्राऊन चक्रावरती हात ठेवायचे आणि आपल्याला बोलायचं आहे, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर माझ्या हातामध्ये येतो आहे. हळूहळू स्कॅन करायचं, स्वतःला खाली घ्यायची एनर्जी. कुठे हात जड पडतात ते चेक करा. हळूहळू खाली जायचंय, अगदी हळूहळू, घाई करायची नाही. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. अगदी पायाच्या नखापर्यंत जायचं आणि त्याचा गोळा करायचा. हळूहळू खाली घ्या. सगळ्यांनी एनर्जी. प्रिया मॅडम खाली घ्या, स्कॅन करा त्याला. खाली घ्या. असं, व्हेरी गुड. घ्या खाली. अजून. हा, खेचा खाली एनर्जीला. दाबतोय तुम्ही, प्रेशर करताय खाली एनर्जीला. बरोबर. पायांपर्यंत घ्या हळूहळू. आता त्याचा हातामध्ये जो काही निगेटिव्ह एनर्जीचा गोळा तुमच्या तळपायांपर्यंत जाऊ द्या. त्याचा गोळा तयार करा. वर्षा मॅडम, गोळा तयार करा. असं करा. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. हम्म. आता मला सांगा, त्यांना कुठे हेवीनेस जाणवला तुम्हाला जेव्हा स्कॅन करत होत्या? मला नाही नाही, वर्षा मॅडम तुम्ही सांगा. मला ना त्यांच्या इथून एक जाणवला, पोटाच्या खाली. हा, आज सुरेखा मॅडम मला सांगा, तिथे तुमचे पाय गुडघे काही दुखतात किंवा काही कमरेचं दुखणं आहे? कमरेचं नाही मॅडम, समजा पायाच्या तिथंच आहे. पायाच्या तिथे प्रॉब्लेम आहे. पिंडऱ्याच्या खाली, समजा घोट्याच्या तिथून, तिथूनच मला जास्त जड जाणवली. ओके, व्हेरी गुड. समज. हा, ओके. थँक्यू सुरेखा मॅडम, तुमचे खूप आभार. थँक्यू मॅडम, तुमचे खूप खूप आभार. पण आभार. यांनी काय शिकलो आपण? जेव्हा आपण स्कॅन करतो आहे स्वतःला किंवा इतरांना, तेव्हा आपले हात कुठे जड पडतात, तिथे त्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस आहे. आज तुम्ही हे प्रॅक्टिकल तुमच्या फॅमिली मेंबरवरती करून बघा. फॅमिली मेंबरच्या रेकीची प्रेयर, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांनी दीक्षा घेतली असेल तर रेकीची प्रार्थना करा. ठीक आहे. रेकीची प्रार्थना करून ऑरा क्लीन करून बघा समोरच्या व्यक्तीचा. ठीक आहे. आणि काय करायचे, दोन्ही हात
मुलांचा करून बघा, आपल्या घरातले जे मॅडम छोटे छोटे मुलं आहेत. दीक्षा नाही घेतली तर करू शकतो का आपण? काय म्हंटल? तसं की आता केलं तसं दीक्षा नाही घेतली तरी करू शकतो. दीक्षा नाही, दीक्षा कोणी नाही घेतलीये. मी तुम्हाला म्हणलं ना, मी दीक्षा म्हणजे मी आमच्या गुरुची घेतलेली, तुमची नाही घेतलेली. मग रेकीची दीक्षा घेतलीये का तुम्ही? नाही ना. मग रेकीची दीक्षा घ्यावी लागेल ना. हा मग गुरुची मी दीक्षा तुम्हाला तेच वेगळी, म्हणलं ना. रेकीची दीक्षा बहिणीने वेगळी. घेतलेली. बहिणीने घेतलेली. अच्छा. हा. रेकीची दीक्षा वेगळी आहे, गुरूंची दीक्षा वेगळी आहे. गुरु हे प्रत्येकाचे वेगळे असतात. हे मी रेकीची गुरु आहे असं. ठीक हा. आहे. पण तरी सुद्धा थँक्यू मॅडम. थँक्यू. तरी सुद्धा तुम्हाला जाणवतं, आज काय करायचं, दोन्ही हात क्राऊन चक्रावर ठेवायचे. आपल्या डोक्यावरती ठेवा, अगदी थोडे एकदम वरती नका घेऊ, थोडे समोर. आणि आपल्याला पूर्ण स्कॅन करायचं स्वतःला. स्कॅन करताना काय करणार, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठलीही नकारात्मकता असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. अगदी खालपर्यंत जायचं, पायापर्यंत. त्याचा गोळा तयार करायचा. त्या निगेटिव्हिटीला आपण ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला टाकायचं. काय म्हणायचं आहे, ही नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवत आहे. आपल्या आजूबाजूचं वातावरण पण आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर? तसं ब्रह्मांडातली पण निगेटिव्ह वातावरण टाकायचंय का, तिथे निगेटिव्हिटी टाकायची आहेत का? नाही. मग आपण काय करणार, हातामध्ये सर्व नकारात्मकता काढणार. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. समजलं का ऑरा क्लीन कसा करायचा? आता स्वतःचा करा बघू सगळ्यांनी. जमताय का? दोन्ही हात वरती ठेवा. जमताय का? स्वतःचा ऑरा क्लीन करा. ज्यांना शरीरामध्ये कुठेही दुखणे असतील, वेदना असतील, पेन असेल, किंवा काही मानसिकरित्या डिस्टर्ब असतील, सगळ्यांनी आपला ऑरा क्लीन करून बघा. जर माझ्या आभा मंडळात म्हणायचं आहे, कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. अगदी मांडी घातलेले असतील तर सगळ्यात तळ पायापर्यंत जायचं आणि हळुवारपणे जायचं, कुठलीही घाई करायची नाही. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, अशी प्रेयर करायची, आपल्याला प्रार्थना करायची आहे. येस, जमलं सगळ्यांना? वर्षा मॅडम, तुम्ही हात धुवून या स्वच्छ. तुम्ही ऑरा क्लीन केला ना, सुरेखा मॅडमचा हात स्वच्छ धुवून घ्या. हो मॅडम. हात घेऊन घ्या, हँडवॉश करून घ्या. येस. आता ही काय झाली ऑरा क्लिनिंगची मेथड. रोज तुम्हाला काय करायचं, स्वतःचा ऑरा क्लीन करायचा आहे. और दुसऱ्यांचाही ऑरा तुम्ही क्लीन करू शकता, पण साधारणतः 21 दिवसांची साधना केल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचं प्रॅक्टिस करू शकता. इनिशियल लेवलला तुम्ही स्वतःच क्लिनिंग करा, स्वतःचं चार्जिंग करा, स्वतःला हील करा, मग इतरांना करा. मी काय करणार, ऑरा क्लिनिंगच्या वेळेस रेकीची प्रेयर करणार, रेकीची प्रार्थना करणार. स्वतःचे, आई वडिलांचे, रेकी शक्तीचे, डॉक्टर मिकाऊसूंचे आभार व्यक्त करणार. आणि दोन्ही हात माझ्या डोक्याच्या वरती ठेवून आपण बोलणार आहोत की, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, तर ती माझ्या हातामध्ये येत आहे, हातामध्ये येत आहे. अगदी खालपर्यंत जायचं. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. यानी हळूहळू तुम्हाला असं जाणवायला लागतं, जेव्हा जेव्हा तुम्ही ऑरा क्लीन कराल,
तेव्हा तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम असू देत, तुमचं कॉन्फिडन्स असू देत, तुमचं डोकेदुखी असू देत, ही हळूहळू कमी होईल. त्यानंतर जेव्हा तुम्ही इतरांचा ऑरा क्लीन करतात, तेव्हा त्यांच्या शरीरातले ब्लॉकेजेस देखील तुम्हाला समजायला सुरुवात होते. इतर म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरचे. फॅमिली मेंबरचे जरी पहिल्यांदा कळाले तरी सफिशियंट आहे, की त्याचे आपले बरेच मुलं बाहेर शाळेत जातात, त्यांचे पाय दुखत असतात, कधी कधी सांगतच नाही. काय कशामुळे पाय दुखत आहे, काय होतंय कळत नाही. मग आपण जेव्हा ऑरा क्लीन करायला गेलो, तेव्हा त्यांच्या शरीरामधले ब्लॉकेजेस आपल्याला समजतात, की याची डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम आहे किंवा याचे पाय दुखी आहे, डोकं दुखी आहे. हे ऑरा क्लिनिंगच्या वेळेस बऱ्याच लोकांना इथे हेवीनेस, एनर्जी अशी दाबल्यासारखी जाणवायला लागते, की आपण काहीतरी एनर्जी दाबतो आहे खाली. कळालं का? नक्की इथपर्यंत, की डोक्याच्या वरती जात आहे हे सगळं? बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ऑरा क्लीन करत असतात. स्क्रीन दिसते सगळ्यांना? या पद्धतीने आपण समोरून आणि मागून ऑरा क्लीन करत असतो, जेव्हा आपण दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करत असतो. समजलं की ही व्यक्ती काय आहे? हो. समोरून आपल्या मुलाचा ऑरा क्लीन करते, हा पेशंटचा ऑरा क्लीन करतो आहे. या पद्धतीने ऑरा क्लीन करावा लागतो. दिसलं सगळ्यांना? हो. नक्की. हा, मग आता स्वतःचा ऑरा मागून कसा क्लीन करणार? जमेल का? बॅक साईडने ऑरा क्लीन करायला जमणार नाही. मग त्या केसमध्ये नाही. आपण काय करतोय? हे एक, मी माझ्या फ्रंट बॉडीला म्हणजे माझ्या समोरच्या बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करतोय. या केसमध्ये काय करणार? जेव्हा आपण समोरून 3 वेळा ऑरा क्लीन केला आहे, मग मागून आपण जाऊ शकतो का स्वतःचा ऑरा क्लीन करायला? मागे हात जातील का या पद्धतीने? नाही. मग त्या केसमध्ये आपण काय करणार? मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. घोषणा द्यायची आपल्याला, जी सेकंड लेवलला आपण देत असतो. हा पोर्शन इथे महत्त्वाचा असल्यामुळे मी फर्स्ट लेवलला सांगते आहे, की मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. म्हणजे माझ्या संपूर्ण जे समोरची बॉडी आहे, समोरचं शरीर आहे, त्याला मी मागचं शरीर घोषित करत आहे. काय म्हणायचंय? मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. आणि ही घोषणा देऊन आपण ऑरा क्लीन करायला घ्यायचा. समजलं का की नाही? आता कोणाचे प्रश्न आहेत ते मला सांगा, मग आपण त्याच्यावर डिस्कस करूया. हा, रुपाली मॅडम तुमचा काय प्रश्न आहे? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. 21 दिवसांची जी साधना म्हणलात ना तुम्ही, हा बोला ना रुपाली मॅडम बोला. तर ते साधना म्हणजे नेमकं काय करायचं? मी ते सांगेल ना कशा पद्धतीने करायचं. म्हणजे आत्ता काही नाहीये ना त्याच्या ह्याच्यामध्ये? नाही, आता सुरुवात होईल हळूहळू. आता आपण पूर्ण रेकीच्या अच्छा. साधनेकडेच चाललोय, की साधना हा, काय काय. म्हणजे पण 21 दिवसांची. पहिल्या वेळेस येतं की ऑरा क्लिनिंग हा त्याची स्टेप आहे, की रेकीची हा, प्रेयर करून ऑरा क्लिनिंग करणं हा त्याचा एक छोटासा पार्ट झाला, म्हणजे स्टेप नंबर, साधनेचा. साधनेचा एक भाग. अच्छा, मला वाटलं साधना 21 दिवसांची करून मग ऑरा क्लिनिंग करायचं. नाही नाही नाही, पहिल्या ती सोबत स्टेप सोबत आहे, पहिली फर्स्ट स्टेप आहे. अच्छा. पहिले स्टेप आहे ऑरा क्लीन करायचा. ऑरा क्लीन करताना आपण कुठली मेथड सांगितली? पहिल्यांदा म्हणजे मीठ आणि कॉफी पावडरच्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा, आणि त्यानंतर साधं पाणी घेतलं तरीही चालेल. 1-2 मिनिटं अंगावर पाणी घ्या, मीठ आणि कॉफी पावडरचं पॉज घ्या, आणि ते 2 मिनिटं अनुभवा की या पाण्याच्या साह्याने माझी सर्व निगेटिव्हिटी निघून जात आहे, माझा ऑरा क्लीन होत आहे. आणि त्यानंतर हम्म. साध्या पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल. ठीक आहे. दुसरी मेथड मी काय सांगितली, की रेकीची प्रेयर करून आपल्या डोक्याच्या वरती, क्राऊन चक्राच्या वरती, सहस्रार चक्रावरती हात ठेवून आपण या पद्धतीने हळूहळू स्कॅन करायचं. हे स्कॅन समोरून 3 वेळा करायचं, बरोबर? आणि मागे हात जातोय का आपला? नाही. मागून नाही जात, म्हणून समोरून आपल्याला 6 वेळा करावा लागेल. ठीक आहे. हम्म. त्यानंतर या हाताने इकडे, या हाताने असं करणार. जर माझ्या म्हणजे डाव्या हाताने, उजव्या हाताने डाव्या साईडचं करायचं. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नेगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येते.
ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. मग डाव्या हाताने उजव्या साईडचं करायचं. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे, हातामध्ये येत आहे, हातामध्ये येत आहे. नाभी चक्रासमोरून आपण असं फुंकर मारायची. नाभी चक्राजवळून हे असं क्रॉसमध्ये फिरल्या गेलं पाहिजे. म्हणजे आठवते का आपण दृष्ट काढताना ज्या पद्धतीने अशा पद्धतीने फिरवत होतो, आठवतंय? आपली आई आजी हो. करत तीच मेथड आहे ही. ठीक आहे. त्याच्यासोबत ते काय मोहरी मीठ वापरत होतं. आपण रेकीच्या साह्याने ऑरा क्लीन करतोय. समजलं इथपर्यंत? हो. आपण ऑरा क्लीन करताना आपल्या दोन्ही खांद्याच्या साईडनी तर घ्यायचंय, समोरून 3 वेळा घ्यायचंय. समोरच्याच बॉडीला मागची बॉडी घोषित करायची. घोषणा दिल्यानंतर मग आपण पुन्हा समोरच्या साईडनी 3 वेळा क्लिनिंग करायचं. आज आणि या बाजूने आणि हा, या बाजूने. या बाजूने आज तुम्ही काय करायचं आहे, स्वतःचा ऑरा क्लीन करून बघा. आणि तुमच्या जर छोटे मुलं असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्याचा ऑरा क्लीन करून बघा. तुम्हाला जाणवेल की समोरच्याच्या शरीरामध्ये कुठे काही दुखणे आहेत का. बरोबर. आणि हे कोणत्या वेळेला करायचं, सकाळी की संध्याकाळी? सकाळी केलं तरी चालेल, संध्याकाळी केलं तरी चालेल. फक्त हे केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करत असाल तर हात स्वच्छ धुवायचे आहेत. हं? स्वतःचाही केला आहे तरी हात स्वच्छ धुवा, दुसऱ्यांचाही करत असाल तर हात स्वच्छ धुवायचे आहेत. ऑरा क्लीन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीचे आभार व्यक्त करायचे. ठीक आहे. ऑरा क्लीन केलाय, हात स्वच्छ धुतले आहे, समोरच्या व्यक्तीचे आभार मानायचे. नंतर आपण या पद्धतीने कैची मारायची. कुठे मारायची अशी कैची? बेंबीच्या समोर. बेंबीच्या समोर कट करायचं. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. दुसऱ्यांचा ऑरा क्लीन केला तर. ठीक आहे. स्वतःचा ऑरा क्लीन केला तर नाही. पण समजा विद्या मॅडमचा ऑरा वर्षा मॅडम क्लीन करत असेल किंवा प्रिया मॅडमचा ऑरा मी क्लीन करत असेल, प्रिया मॅडमचा ऑरा क्लीन मी करून घेईल. त्यांचा ऑरा क्लीन झाल्यानंतर मी हात स्वच्छ धुईल आणि नंतर मी काय करेल, त्यांना आभार व्यक्त करेल आणि नाभी चक्रासमोर कट कट कट, डिलीट 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 असं होतं. कळालं? नाही? मॅडम, ज्यांचा ऑरा क्लीन करायचा त्यांना मिठाच्या पाण्याने आणि कॉफी पावडरने आंघोळ नाही करायची ना? करू शकतात अजून. ज्यांचा आपण करणार आहे त्यांचा त्यांच्यासाठी. पहिल्या दिवशी नका सांगू, दुसऱ्या दिवशीपासून हं. तुम्हाला जर त्यांच्या शरीरामध्ये कुठे ब्लॉकेजेस जाणवत आहात तर मग करू शकता. मॅडम किती दिवस क्लीन करायचा? 21 दिवस करा. कारण मागच्या वेळेस एक आपले स्वप्नील सर आहे जे सिनियर स्टुडंट आहे, त्यांच्या आईचं आम्ही अशाच पद्धतीने बघितला होता. पण जेव्हा ऑरा क्लीन केला 50% तिथेच त्यांना रिझल्ट जाणवायला लागले. ऑरा क्लिनिंगनी त्यांच्या कामाची स्पीड वाढली. ऑरा क्लिनिंगनीच त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट जाणवायला लागले की ते रेकीमध्ये नव्हत्या. पण त्यांचा फक्त ऑरा क्लिनिंग क्लिनिंग करून करून सरांनी 21 दिवसांच्या याच्यानी त्यांच्या कामाची स्पीड वाढली. त्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम त्यांनी स्वतःच्या आईचे सॉल्व्ह केले. असं होतं. तुम्ही पण करून बघा घरातल्यांचा हळूहळू ऑरा क्लीन, फरक जाणवेल तुम्हाला. आधी आम्ही स्वतःच हा, करतो. आधी स्वतःच करा. ठीक आहे. ज्याला स्वतः लगेच हा लगेच दुसऱ्यावर नको प्रयोग, आधी स्वतः अनुभवायला पाहिजे. स्वतः अनुभवा. आधी केले सांगितले असं असं व्हावं. करेक्ट करेक्ट. आधी केले मग सांगितले. स्वतःच करून बघा. स्वतःच तर होईलच. समजलं इथपर्यंत आजचा टॉपिक? थोडा हो. टॉपिक आहे, आय अंडरस्टँड. हळूहळू समोर जाईल. आता आज का अजून एक टास्क सांगते. आपल्या घरी निर्जीव ज्या काही वस्तू आहे, ज्याला आपण म्हणतो मोबाईल, त्यानंतर तुमच्या घरात लावणाऱ्या फ्रेम्स, घरात लावलेले फोटो, त्याचा ऑरा तुम्हाला बघता येतो का बघा. त्याचा ऑरा तुम्हाला चेक करता येतो का ते चेक करा. मग देवाच्याच फोटोचा केला तर? चालेल. देवाच्या फोटोचाच किंवा देवाच्या आजूबाजूला किंवा ती फ्रेम लावलेली आहे त्या फ्रेमची तुम्हाला आजूबाजूची एनर्जी फील्ड चेक करता येईल. समजलं? मुलांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्याकडे काही एनर्जीचं फील्ड जाणवतं का? पहिल्या लेवलला आपण इतकं डीपमध्ये जात नाही, पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करायचा की मला एनर्जीचं फील्ड समजू शकतं का. घरात एखादी फ्रेम लावली आहे, देवाचे फोटो आहे, सर्टिफिकेट लावलेले असतात, त्या आजूबाजूला किंवा मोबाईलच्या आजूबाजूला तुम्हाला एनर्जीचं फील्ड दिसतं का. पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाच्या आजूबाजूला एनर्जीचं फील्ड दिसतं का, हे चेक करायचं. समजलं? हो.
अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हा तुषार सर, काही प्रश्न होता? नक्की समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हा. उद्या आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. तोपर्यंत जर काही प्रश्न पडले आज तर ते लिहून ठेवा, उद्याच्या सेशन मध्ये मला विचारा. चालेल? ठीक आहे. येस. आपण आता इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वर प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. मी थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. ज्यांचा ज्यांचा शक्तिपात राहिला असेल त्यांनी त्यांनी उद्या किंवा परवा फर्स्ट लेवलचा शक्तिपात घ्यायची इच्छा असेल तर कंप्लीट करून घ्या. मला तसा मेसेज करा. ओके. थँक माझं बाकी मी मेसेज करते. हो हो, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन. थँक्यू. थँक्यू मॅम.